समोर आकडेवारी मांडलेली आहे त्याच्यावरनं सकृतदर्शनी एक पुढचा टोन सेट करण्याकरता म्हणून मला जे काही आता माझं आकलन झालं ते मी अगदी इन शॉर्ट व्यक्त करतो या साती मुद्द्यांवर. सगळ्यात पहिलं माझं बेसिक ऑब्झर्वेशन आहे की महाराष्ट्रामधली जनता आता कन्फ्युज्ड आहे. त्याच्यामुळे याच्या पुढचे प्रश्न मला माहित नाहीत किंवा पुढचं फाइंडिंग पण मला माहित नाही, पण मी सुरुवातीलाच माझं एक मत व्यक्त करून ठेवतो, नंतर मी त्याच्यामध्ये ऍडिशन्स किंवा डेलिशन्स करत जाईल. महाराष्ट्रामध्ये जनता कन्फ्युज्ड असल्यामुळे कदाचित फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. आता हे प्रश्न आपण जर बघितले तर पहिले एक एक प्रत्येक मुद्द्याकडे मी एक एक दोन वाक्यात जातो, कारण पुढचे सगळे माझे मित्रही याच्यावर बोलणार आहेत. मला असं वाटतं की पहिल्या मुद्द्यामध्ये विकास, कल्याणकारी योजना, मराठा आरक्षण, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई या सगळ्या मुद्द्यांमध्ये 45% म्हणजे जवळजवळ निम्मा भाग हा बेरोजगार, भ्रष्टाचार आणि महागाईवर 15% मिळून 45% होता. मला असं वाटतं हा फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. तो जास्ती मोठा परिणाम करेल. तो तरुणांची मानसिकता दाखवतो, तो सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता दाखवतो आणि महागाई ही तर अक्रॉस द स्टेट सर्व मध्यमवर्गीय, त्याच्यानंतर लोअर मिडल क्लास सगळ्यांची मानसिकता दाखवतो. त्याच्यामुळे विकास, कल्याणकारी योजना या 25 आणि 20% आकड्यांना मी माझ्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिक म्हणून दुय्यम स्थान देतो. पण हे तिन्ही आकडे जर एकत्र केले तर मला असं वाटतं की 45% हा फॅक्टर जो आहे हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. मराठा आरक्षण इथे 10% जरी दाखवत असला तरी याच्या पुढचे जे काही 2 ते 2.5 महिने आपल्या समोर उरलेले आहेत तिथे हा फॅक्टर वाढू शकतो. याचं कारण जरांगेंनी निवडणूक लढवायची का नाही याची स्पष्टता अजून दिलेली नाही. एकदा ते हो म्हणतात, एकदा म्हणतात पाठिंबा देऊ, दुसऱ्यांदा म्हणतात 288 लढवू, नंतर म्हणतात आम्ही कुणाबरोबर जायचं ठरवलं नाही. त्याच्यात क्लॅरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणावर आता बोलणं योग्य नाही. पण मला 10 हा आकडा फसवा वाटतो. मराठा आरक्षण सबस्टॅन्शियल चेंजेसमध्ये त्याचा वाटा असेल असं मला वाटतं. आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभेनंतर मजबूतीकरण आणि कमकुवतपणा किती आला हे आकडे फार फ्लुइड आहेत असं मला वाटतं. पण तरी ते दोन्ही तुम्ही बघितलं तर सिमिलर आहेत. 45 आणि 40% लोकांना दोन्ही मजबूत होईल असं वाटतं. याचा अर्थ असा की निम्मी जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, निम्मी महायुतीच्या आघाडीने आहे. मला एकच मुद्दा सांगायचा आहे की याच्या नंतरच्या काळामध्ये जितके जास्त उमेदवार उभे राहतील रिंगणामध्ये, 3.5 लाखाचा मतदारसंघ आहे, तिथे जर 7 ते 8 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले किंवा उभे केले गेले आणि काही त्याच्यामध्ये बंडखोर आणि अपक्ष ऍड झाले तर ज्या उमेदवाराला 35 ते 40 हजार मतं मिळणार आहेत तो निवडून येणार आहे. हा फॅक्टर लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून इथे दिसणारा कमकुवतपणा किंवा मजबूतपणा हा तिथे कदाचित बदलू शकतो. म्हणून या मुद्द्याला मी थोडंसं दुय्यम महत्व देतो. मराठा आरक्षण हा निवडणुकीत मुद्दा असेल का तर इथे सुद्धा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फ्रॅक्चर मॅन्डेट दिसतंय. क्लिअर कट लोकांना काही एका बाजूनी वाटत नाहीये. निम्म्या लोकांना वाटतंय हो, निम्म्या लोकांना वाटतं नाही. संविधान बचाव मात्र प्रभावी ठरेल का तर त्याचं बऱ्याचशा लोकांनी नाही उत्तर दिलं. मी याच्याशी सहमत आहे. तो लोकसभेचा मुद्दा होता. संविधान बचाव असं काही नॅरेटिव्ह किंवा तशा प्रकारचं काहीही आता या निवडणुकीत उरलेलं नाही. धर्माच्या आधारावर मतदान होईल का या 7 प्रश्नांमध्ये सर्वात जास्त मत म्हणजे 70% मत हे या बाजूच्या हो म्हणून लोकांनी दिलेलं आहे की हो धर्माच्या आधारावर मतदान होईल, जातीच्या आधारावर मतदान होईल. हे आपल्याकडचं दुर्दैवी पण सत्य आहे. आपल्याकडे विनेबिलिटीचे क्रायटेरिया ठरवताना सुद्धा आपल्याकडे या गोष्टीचा मतदार किती आहे तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये याचा विचार केला जातो. पण आता जे काही एक ध्रुवीकरण आपल्याला दिसलेलं आहे किंवा दिसतं आहे ते समाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे आणि त्याचं मात्र करेक्ट रिफ्लेक्शन या उत्तरामध्ये पडलंय असं मला वाटतं की येत्या नजीकच्या काळामध्ये हे सगळे आकडे जरी बदलणार असले तरी धर्म आणि जातीच्या आधारावर मतांचं ध्रुवीकरण होण्याची जास्ती शक्यता मला वाटते. इन शॉर्ट मी पुन्हा एकदा सांगतो मला फ्रॅक्चर्ड मॅन्डेट समोर दिसतंय. पुढचे प्रश्न मला माहित नाहीत. तेव्हा लोकांचं कन्फ्युजन हे येणाऱ्या काळात जर दूर झालं नाही, ज्या काही योजना आहेत त्याच्या इम्प्लिमेंटेशन नंतर हा सर्व्हे केलेला नाही तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं, त्याच्या इम्प्लिमेंटेशन नंतर आणि आणखीन काही काळ गेल्यानंतर म्हणजे साधारणतः 1 महिन्याभरानंतर मला असं वाटतं हे कन्फ्युजन क्लिअर होतंय का तसंच राहतंय हे आपल्याला कळेल. आता दिसताना तरी ते फ्रॅक्चर्ड मॅन्डेट वाटतं. पुढच्या प्रश्नांकडे वळण्या अगोदर चोरमारे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि चोरमारे सरांच्याकडे जायच्या अगोदर समीर सर तुम्ही म्हणालात की मेथोडॉलॉजी कशी आहे या पद्धतीचा तुम्ही एक प्रश्न विचारला. तर या सगळ्यामध्ये जवळपास 22 लाख लोकांच्या सोशल मीडियाचे जे अकाउंट आहे त्याचा अभ्यास करून या सगळ्याचे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत AI सर्व्हेच्या माध्यमातून. चोरमारे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. चोरमारे सर, आता समीरांनी जे काही सांगितलं मी त्याच्याशी बऱ्याच अंशी सहमत आहे.
जे सुरुवातीला विकासाचा आणि जो मुद्दा होता त्या विकासाच्या मुद्द्याचा तो मला वाटतं महायुतीच्या दृष्टीने जास्त प्रचाराचा अग्रेसिव्ह मुद्दा असेल. आमच्या काळात गेल्या 2 वर्षात कसा विकास गतीनं व्हायला लागला आहे आणि जे एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की उद्धव ठाकरेंच्या काळात कसा ठप्प झालेला होता आणि आम्ही तो गतिमान केला, हा त्यांचा मुद्दा असेल. नेमकं इथं जे लोक मांडतात की बेरोजगारी हा मुद्दा असेल का, मला वाटतं हा मुद्दा विरोधक किती ताकदीनं लोकांच्या पुढे मांडतायत. मुद्दे येतात कधी, ज्यावेळी राजकीय निवडणुकीच्या मैदानात असलेले राजकीय पक्ष नेते ते मुद्दे जेवढ्या आक्रमकपणे मुद्दे मांडतात त्यावेळी ते मुद्दे येतात. बेरोजगारीचा मुद्दा हा जर विकासाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असेल तर बेरोजगारीचा मुद्दा विरोधकांच्या बाजूने असू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे आज 16 ऑगस्ट आहे, बरोबर 1 महिन्यापूर्वी 17 जुलैला मुंबईत एअर इंडियाची भरती होती. 600 जागा लोडरच्या होत्या, 25,000 लोक आले होते. चेंगराचेंगरी होण्यासारखी परिस्थिती, इतकी भीषण बेरोजगारीची परिस्थिती आहे. तर हा मुद्दा निवडणुकीत मुद्दा होईल का नाही, की त्यापेक्षा जातीचा आणि धर्माचा मुद्दा होईल. समीर म्हणतात त्या पद्धतीत हे आपलं दुर्दैव आहे. दुसरं हा जो मगाशी मला राजू वाघमारे म्हटले किंवा जे महायुतीचे लोक सतत म्हणतात की खोटं नॅरेटिव्ह केलं. मुळात हे महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख समजतात का काय असं मला वाटतं. एकनाथ शिंदे एका भाषणात चोरमारे सर या मुद्द्यावर पण आपण येणार आहोत आणि महाविकास आघाडीचे नेते शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून तुम्ही ज्या पद्धतीने आता प्रश्न विचारलाय त्यावर उत्तर सुद्धा घेणार आहोत. मात्र पुढचे प्रश्न घेणार आहोत त्यासाठी जाऊयात आपला सहकारी श्रीकांतकडे. श्रीकांत, निश्चितच संदीप, पुढचा प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे. आपण हा जो प्रश्न पाहतोय, जे येणाऱ्या काळातलं जे निवडणूक असणार आहे त्यामध्ये तुम्ही खालीलपैकी कुठल्या मुद्द्यांवरून मतदान करणार आहात, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये पक्ष, जात, धर्म, उमेदवार किंवा इतर अशा पद्धतीचे पर्याय देण्यात आलेले होते. त्यामध्ये जिनियाचा सर्व्हे काय सांगतोय संदीप? अगदी आपण बघतोय या सर्व्हे मधला, महा AI सर्व्हे मधला 8वा प्रश्न आपण बघतोय. हा प्रश्न आहे, तुम्ही